गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण सायन्स या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 6 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. या भागातला जो पहिला प्रश्न आहे तो पुढीलप्रमाणे: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात संक्रामक मूलद्रव्ये देण्यात आलेली आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीच्या डी ब्लॉकमध्ये संक्रामक मूलद्रव्ये देण्यात आलेली आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडाला प्रसामान्य मूलद्रव्ये म्हणतात? तर आधुनिक आवर्त सारणीच्या एस ब्लॉक आणि पी ब्लॉक याला आपण प्रसामान्य मूलद्रव्ये म्हणतो. वास्तविक पाहता प्रसामान्य मूलद्रव्ये या एस आणि पी ब्लॉकमध्येच देण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा पाहत आहोत आपण: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात सर्व मूलद्रव्ये धातू स्वरूपात देण्यात आली? तर आधुनिक आवर्त सारणीच्या एस ब्लॉकमध्ये सर्व जे मूलद्रव्ये आहे ती धातू स्वरूपात देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात सर्व आंतर संक्रामक मूलद्रव्ये देण्यात आली? तर आधुनिक आवर्त सारणीच्या एफ ब्लॉकमध्ये सर्व आंतर संक्रामक मूलद्रव्ये देण्यात आलेली आहे. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात धातू असेल, अधातू असेल आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये देण्यात आलेली आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीच्या पी ब्लॉकमध्ये या खंडात किंवा पी ब्लॉक म्हणा किंवा पी जो खंड आहे या खंडामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये देण्यात आलेली आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला धातू आणि उजव्या बाजूला अधातू आहेत, हे विधान कसे आहे? सत्य की असत्य? ते विधान सत्य आहे, कारण आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला धातू आहेत आणि उजव्या बाजूला अधातू आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात सर्व मूलद्रव्ये धातू स्वरूपात देण्यात आलेली आहेत? आधुनिक आवर्त सारणीच्या डी ब्लॉकमध्ये सर्व मूलद्रव्ये ही धातू स्वरूपात आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीचे 4 खंड कशाचे आधारावर पाडण्यात आले? हे जे ब्लॉक आहे, तर आधुनिक आवर्त सारणीचे 4 खंड कशाच्या आधारावर पाडण्यात आलेले आहेत? तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या आधारावर पाडण्यात आलेले आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडाच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात? तर डी ब्लॉकच्या आधुनिक आवर्त सारणीचा जो डी ब्लॉक आहे त्या खंडाच्या बाह्यतम 2 कक्षा, या खंडामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या 2 बाह्यतम कक्षा या अपूर्ण असतात. डी ब्लॉकमध्ये जे मूलद्रव्ये आहेत त्यांच्या 2 कक्षा, बाह्यतम 2 कक्षा या अपूर्ण असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या 13 ते 18 या गणातील मूलद्रव्ये कोणत्या खंडात येतात? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे 13 ते 18 हे गण आहेत त्यामधले हे मूलद्रव्ये पी ब्लॉकमध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या 1 ते 2 या गणातील मूलद्रव्ये कोणत्या खंडात येतात? तर आधुनिक आवर्त सारणीच्या 1 ते 2 या गणातील मूलद्रव्ये हे एस ब्लॉकमध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीच्या 3 ते 12 या गणातील मूलद्रव्ये कोणत्या खंडात येतात? तर आधुनिक आवर्त सारणीच्या 3 ते 12 या गणातील जे मूलद्रव्ये आहेत ते डी ब्लॉकमध्ये येतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे: आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात लॅथिनाइड आणि ॲक्टिनाइड हे सिरीज येते? तर आधुनिक आवर्त सारणीच्या एफ ब्लॉकमध्ये हा जो खंड आहे एफ ब्लॉक, या खंडामध्ये लॅथिनाइड आणि ॲक्टिनाइड ह्या 2 सिरीज येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तने आणि गण आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने आणि 18 गण आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोणाला म्हटलं जाते? तर आधुनिक आवर्त सारणीचा जो जनक म्हटला जाते ते म्हणजे हेनरी मोसले यांना आधुनिक आवर्त सारणीचा जनक म्हणतात. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत: हेनरी मोसले यांनी कोणत्या वर्षी एक्स-रे नलिकेचा वापर करून आधुनिक आवर्त सारणी मांडली? तर 1913 मध्ये हेनरी मोसले यांनी 1913 मध्ये एक्स-रे नलिकेचा वापर करून आधुनिक आवर्त सारणी मांडली होती. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत: आधुनिक आवर्त सारणी ही अणुवस्तुमानांकावर नाही तर अनुक्रमांकावर आधारित आहे, हा नियम सर्वप्रथम कोणी मांडला? तर हा नियम सर्वप्रथम हेनरी मोसले यांनी मांडला की आधुनिक आवर्त सारणी ही अणुवस्तुमानांकावर नाही तर ती अनुक्रमांकावर आधारित आहे, असा सर्वप्रथम नियम हेनरी मोसले यांनी मांडला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत:
मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल आहे असं मत कोणी मांडलं? तर हे देखील मत हेनरी मोसले यांनीच मांडलेलं आहे का मूलद्रव्याचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असतात हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात असं मत हेनरी मोसले यांनी मांडलं. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत आवर्तनात अणूच्या त्रिज्येमध्ये काय बदल होतो? तर आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तनात अणूच्या त्रिज्येमध्ये पुढील प्रमाणे बदल होणार आहे. आवर्तनात अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जाते कारण त्यांच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. त्यामुळे आवर्तनात अणूची जी त्रिज्या आहे ते डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवू शकता तुम्ही का आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्तनात अणूच्या त्रिज्येमध्ये नेमका काय बदल होतो? तर आवर्तनात अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. त्याच्या मागचं कारण आहे का त्यांच्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. त्यामुळे अणूची त्रिज्या जी आहे ती कमी होत जाते डावीकडून उजवीकडे जाताना. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत त्रिज्येच्या संदर्भातच का आधुनिक आवर्त सारणीतील गणात वरून खाली येताना, तर आवर्त सारणीच्या त्रिज्येमध्ये म्हणू आपण खास करून, तर आधुनिक आवर्त सारणीत गणात वरून खाली येताना काय बदल होतो? तर विशेषतः अणूच्या त्रिज्येमध्ये अणूची त्रिज्या वाढत जाते. आवर्तनात विशेषतः आवर्त सारणीतील गणात वरून खाली जाताना तर अणूची जी त्रिज्या आहे ती वाढत जाते आणि धातू गुणही वाढत जातात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही का आधुनिक आवर्त सारणीत गणात वरून खाली येताना विशेषतः अणू त्रिज्येमध्ये काय बदल होतो? तर अणूची त्रिज्या गणातून खाली येताना वाढत जाते आणि त्याच्यामधले धातुगुणही वाढत जातात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत आवर्तनात तर डावीकडून उजवीकडे जात असताना नेमका काय बदल होतो? हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का आधुनिक आवर्त सारणीत आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना काय बदल होतो? तर धातुगुण वाढत जातात आणि धातुगुण कमी होत जातो. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. आधुनिक आवर्त सारणीत आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना काय बदल होतो? तर जे अधातुगुण असतात ते वाढत जातात आणि धातुगुण कमी होत जातात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत नागमोडी रेषा काढली तर काय बदल होतो? तर आधुनिक आवर्त सारणीत जर आपण नागमोडी रेषा काढली तर धातू आणि अधातू हे वेगळे करता येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या खंडामध्ये नागमोडी रेषा काढली जाते? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडामध्ये नागमोडी रेषा काढली जाते? तर पी ब्लॉकमध्ये ही नागमोडी रेषा काढली जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत पी ब्लॉकमध्ये जी नागमोडी रेषा आहे तिच्या उजव्या बाजूला काय आहे? तर पी ब्लॉकमध्ये जी नागमोडी रेषा असते तिच्या उजव्या बाजूला सर्व अधातू असतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का जो पी ब्लॉक असतो ज्याच्यामध्ये नागमोडी रेषा आहे त्याच्या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आणि पुढचा मुद्दा याच्याशीच रिलेटेड आहे का आधुनिक आवर्त सारणीच्या पी ब्लॉकमध्ये जी नागमोडी रेषा आहे तिच्या डाव्या बाजूला काय आहे? तर डाव्या बाजूला सर्व धातू आहेत या नागमोडी रेषेच्या आणि उजव्या बाजूला सर्व धातू आहेत. हे दोन्ही मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता का पी ब्लॉकमध्ये जी नागमोडी रेषा काढली जाते त्याच्या उजव्या बाजूला काय असतात? तर सर्व अधातू आणि डाव्या बाजूला काय असतात? तर सर्व धातू असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या गणात निष्क्रिय वायू देण्यात आले? तर आधुनिक आवर्त सारणीच्या 18व्या गणामध्ये सगळे निष्क्रिय वायू आहेत ज्यांना आपण राजवायू म्हणतो. क्रिप्टॉन असेल, झिनॉन असेल, निऑन असेल, तर हे सर्व राजवायू आहे ज्यांना आपण इन्सर्ट गॅस म्हणतो. ते 18व्या गणात देण्यात आलेले आहेत आधुनिक आवर्त सारणीच्या. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या गणात हॅलोजनचा समावेश होतो? तर आधुनिक आवर्त सारणीतील 17वा जो गण आहे त्याच्यामध्ये हॅलोजनचा समावेश होतो. यावरही मुद्दे विचारण्यात आलेले आहेत का आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणामध्ये हॅलोजनचा समावेश होतो? तर 17व्या गणामध्ये हॅलोजनचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात चाल्कोजेनचा समावेश होतो? यावर अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. तर आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणामध्ये चाल्कोजेनचा समावेश होतो? तर 16व्या गणामध्ये चाल्कोजेनचा समावेश होतो आणि हॅलोजनचा जो समावेश आहे तो 17व्या गणात आहे आणि चाल्कोजेनचा जो समावेश आहे तो 16व्या गणात आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या गणात आम्लारी धर्मी मूलद्रव्याचा समावेश होतो? तर आधुनिक आवर्त सारणीच्या दुसऱ्या गणामध्ये या आम्लारी मूलद्रव्याचा समावेश होतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का आधुनिक आवर्त सारणीच्या
दुसऱ्या गणामध्ये आम्लारी धर्मी मूलद्रव्याचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात अल्कधर्मी मूलद्रव्याचा समावेश होतो? तर आधुनिक आवर्त सारणीच्या पहिल्या गणामध्ये अल्कधर्मी मूलद्रव्याचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत विद्युत ऋणतेमध्ये आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतो? तर आधुनिक जे आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीमध्ये विद्युत ऋणतेमध्ये विशेषतः आवर्त सारणीत ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता तेव्हा जी निगेटिव्हिटी आहे ती वाढत जाते, ज्याला आपण विद्युत ऋणता असं म्हणतो. तर ही विद्युत ऋणता आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाते, ज्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आवर्त सारणात डावीकडून उजवीकडे जात असताना वाढत जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का आधुनिक आवर्त सारणीमध्ये विद्युत धनतेमध्ये म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीमध्ये आवर्तनात डावीकडून उजवीकडे काय बदल होतात जातात? तर आवर्त सारणीमध्ये विशेषतः आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे तर ती आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जी आहे ती कमी कमी होत जाते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का विद्युत जी ज्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणू ती आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जाते. मात्र विद्युत ऋणता जी असते ती आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाते. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. विद्युत ऋणता डावीकडून विशेषतः आवर्तनामध्ये विद्युत ऋणता डावीकडून उजवीकडे वाढत जाते आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे पॉझिटिव्हिटी आहे ती आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत विद्युत धनतेमध्ये ज्याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणू, तर आधुनिक आवर्त सारणीत विद्युत धनतेमध्ये गणातून खाली येत असताना काय बदल होतो? तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये पॉझिटिव्हिटीमध्ये गणातून खाली येत असताना विद्युत धनतेमध्ये वाढ होत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये विद्युत ऋणतेमध्ये गणातून खाली येताना काय बदल होतो? तर गणातून खाली येताना विद्युत ऋणता कमी होते, मात्र विद्युत धनतेमध्ये वाढ होत असते. तेच मात्र आवर्तनात जर आपण पाहिलं तर आवर्तनात विद्युत ऋणता जी असते ती डावीकडून उजवीकडे वाढत जाते आणि आवर्तनामध्येच विद्युत धनता जर आपण पाहिलं तर डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत धनता कमी होत जाते. मात्र ज्यावेळेस आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये विद्युत धनता पाहतो गणातून खाली येताना वाढत जाते आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये जी विद्युत ऋणता असते ते गणातून खाली येताना कमी कमी होत जाते. हे चारही मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत त्रिजेमध्ये गणातून खाली येताना काय बदल होतो? तर आधुनिक आवर्त सारणीत त्रिजेमध्ये गणातून खाली येताना त्रिजेमध्ये वाढ होत जाते. ही बाब लक्षात ठेवा का ज्यावेळेस आवर्तनात आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी कमी होत जाते, मात्र गणातून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि आवर्तनातून डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते, मात्र गणातून खाली येताना अणुत्रिज्या वाढत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत त्रिजेमध्ये आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना काय बदल होतो? तर अणुत्रिज्या जी असते आवर्तनात ती डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. या अगोदरच आपण या संदर्भात बोललेलो आहोत का आधुनिक आवर्त सारणीत अणुत्रिजेमध्ये विशेषतः आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते, मात्र गणातून खाली येत असताना अणुत्रिजेमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. विद्युत दिव्यात कोणता निष्क्रिय वायूचा वापर करतात? तर विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन या निष्क्रिय वायूचा वापर करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कारच्या हेडलाईट्स आणि लाईट्स हाऊसमध्ये कोणत्या निष्क्रिय वायूचा वापर केला जातो? विशेषतः कारच्या हेडलाईट्समध्ये आणि ज्या लाईट हाऊस असतात, दीपस्तंभ जे असतात समुद्राकिनारी, त्या लाईट हाऊसमध्ये कोणत्या निष्क्रिय वायूचा वापर केला जातो? तर झेनॉन या निष्क्रिय वायूचा म्हणजे इन्सर्ट गॅसचा वापर केला जातो, राजवायूचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणता निष्क्रिय वायू हा किरणोत्सारी आहे? तर रेडॉन हा जो वायू आहे, विशेषतः इन्सर्ट गॅस आहे, राजवायू आहे, तो किरणोत्सारी आहे. जेवढे काही आपण पाहिले निष्क्रिय वायू आहे, इन्सर्ट गॅसेस जे आहे त्यापैकी रेडॉन हा किरणोत्सारी आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे. हा नियम कुणी मांडला? तर हा नियम मेंडेलिव्हने मांडला 1913 मध्ये. का मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म
मेंडेलिव्हने मांडला, तर हा मेंडेलिव्हनचाच नियम आहे. मात्र या संदर्भात आणखी एक जो अनुक्रमांकाच्या संदर्भात म्हणू आपण, अनुक्रमांकाच्या संदर्भात मोस्लेंनी मांडला आणि अणुवस्तुमानांका संदर्भात जो हा सिद्धांत आहे आवर्त सारणीचा नियम, तो मेंडेलिव्हने मांडलेला आहे. परंतु अणुअंकाला सर्वात जास्त जे महत्त्व दिलं ते मोस्लेंनी दिलेलं आहे आणि अणुवस्तुमानांकाला जे सर्वात जास्त महत्त्व दिलं ते मेंडेलिव्हने दिलेलं आहे. दोन बाबी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखे आहे. म्हणून हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे. तर हा नियम कोणी मांडला, तर हा मेंडेलिव्हने मांडला. परंतु या ठिकाणी जर आपण एक बदल केला का मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल आहे, तर मात्र मग हा नियम मोस्लेंनी मांडला. मात्र ज्यावेळेस अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे, मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे, हा आवर्ती नियम कोणी मांडला, तर मेंडेलिव्हने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मेंडेलिव्हने मूलद्रव्याची मांडणी कशाच्या आधारावर चढत्या क्रमाने केली, तर आपण आताच बघितलं की मेंडेलिव्हने अणुवस्तुमानांकाच्या आधारावर तर मूलद्रव्याची मांडणी ही चढत्या क्रमानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणते आवर्तन सर्वात दीर्घ आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये सर्वात दीर्घ जे आवर्तन आहे ते म्हणजे 6वं. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. आधुनिक आवर्त सारणीत कोणते आवर्तन हे अपूर्ण आहे, तर आधुनिक आवर्त सारणीत जे अपूर्ण असणारं आवर्तन आहे ते म्हणजे 7वं आणि सर्वात दीर्घ आवर्तन जे आहे ते 6वं आणि अपूर्ण आवर्तन आहे आधुनिक आवर्त सारणीत ते म्हणजे 7वे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणते आवर्तन हे सर्वात लहान आहे, तर आधुनिक आवर्त सारणीत पहिलं जे आवर्तन आहे आधुनिक आवर्त सारणीतलं ते लहान आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या आवर्तनाला लघु आवर्तन असं म्हणतात, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनाला लघु आवर्तन म्हणतात. हा देखील मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या आवर्तनाला लघु आवर्तन म्हणतात, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनाला लघु आवर्तन म्हणतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या आवर्तनाला दीर्घ आवर्तन म्हणतात, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये चौथ्या आणि 5वे जे आवर्तन असते त्याला दीर्घ आवर्तन म्हणतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इसवी सन 1829 मध्ये सर्वात प्रथम कोणी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला होता, तर 1829 मध्ये डोबे रायनर यांनी सर्वप्रथम मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला. तर हा मुद्दा एक आवर्जून लक्षात ठेवा का 1829 मध्ये सर्वात प्रथम कोणी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला, तो म्हणजे डोबे रायनर यांनी. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. मूलद्रव्याच्या अष्टकाचा नियम कोणी मांडला, तर मूलद्रव्याच्या अष्टकाचा नियम हा न्यूलँडसने मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ऋणप्रभारित कणांचा शोध कोणी लावला, तर ऋणप्रभारित जे किन असतात बीटा किनांचा शोध आपण पाहिला तर जे थॉमस यांनी लावलेला आहे. तर ऋणप्रभारित कणांचा शोध कोणी लावला, तर ऋणप्रभारित कणांचा शोध हा जे थॉमस यांनी लावलेला आहे. पुढचा मुद्दा घेणार आहोत. अणूचं विभेदन करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता, तर अणूचं विभेदन करणारा पहिला शास्त्र म्हणजे सर जे थॉमस, ज्यांनी ऋणप्रभारित कणांचा शोध लावला. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. इलेक्ट्रॉनचा जनक कोणाला म्हणतात, तर इलेक्ट्रॉनचा जनक जे थॉमसलाच म्हटलं जातं, कारण त्यांनी ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि इलेक्ट्रॉनवर जो प्रभार असतो तो ऋणच असतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. सर जे थॉमस यांना वायूमधील विद्युतधारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर जे थॉमस यांना विद्युतधारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी सन 1906 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले विद्युतधारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अणुसंरचनेचं पहिलं मॉडेल सर थॉमस यांनी कोणत्या वर्षी मांडलं होतं, तर अणुसंरचनेचं जे मॉडेल आहे ते सर जे थॉमस यांनी 1904 मध्ये मांडलं होतं. त्यासाठी त्यांना 1906 मध्ये विशेषतः विद्युतधारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जसजसे आधुनिक आवर्त सारणीतील गणामध्ये वरून खाली यावे तसतसे अणूच्या कक्षेमध्ये काय बदल होत जातो, तर जसजसे आधुनिक आवर्त सारणीतील गणामध्ये वरून खाली यावे तसतसे अणूच्या कक्षेमध्ये वाढ होत जाते, अणूची कक्षा वाढत जाते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जसजसे आधुनिक आवर्त सारणीतील गणामध्ये वरून खाली यावे तसतसे अणूच्या त्रिज्येमध्ये काय बदल होतो, तर जसजसे आधुनिक आवर्त सारणीतील गणामध्ये वरून खाली यावे तसतसे अणूच्या त्रिज्येमध्ये वाढ होत जाते, अणूची त्रिज्या वाढत जाते आणि अणूची कक्षा देखील वाढत जाते गणातून वरून खाली येताना.
पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणूच्या पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आयोग विचारत असते. तर अणूच्या पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर त्याचं उत्तर आहे 2. पुढचा मुद्दा घेणार आहोत, अणूच्या दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर अणूच्या दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असू शकतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणूच्या चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर अणूच्या चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन इतके असू शकतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, अणूच्या पाचव्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात, तर अणूच्या पाचव्या कक्षेमध्ये हार्ड 50 इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. अशा पद्धतीने सर्व मुद्दे लक्षात ठेवा का पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असू शकतात, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32 आणि पाचव्या कक्षेमध्ये 50 इलेक्ट्रॉन अणूच्या कक्षेत असू शकतात. आता अणुकक्षेसाठी जे KLMN ही जी संज्ञा सुचवली आहे तर ह्या नील्स बोर यांनी सुचवलेल्या आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. अणूच्या वेगवेगळ्या कक्षांसाठी KLMN ही संज्ञा कोणी सुचवली, तर ते म्हणजे नील्स बोर यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कशाला मूलद्रव्याची रासायनिक ओळख म्हणतात, तर आपण पाहिलं अणुअंकालाच मूलद्रव्याची रासायनिक ओळख म्हणतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. मूलद्रव्याची रासायनिक ओळख कोणाला म्हटल्या जाते, तर मूलद्रव्याची रासायनिक ओळख ही अणुअंकाला म्हणून ओळखल्या जाते. पुढचा मुद्दा घेणार आहोत, रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे नेमकं काय, तर रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे रेणुभार होय. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे नेमकं काय, तर अणूमधील एकतर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्यांना आपण अणुअंक म्हणतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का अणूमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे नेमकं काय, तर ते म्हणजे अणुअंक. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1661 मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली होती, तर 1661 मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम रॉबर्ट बॉयल यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून लक्षात ठेवा का 1661 मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली, तर रॉबर्ट बॉयल यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना आपण आयसोटोन्स म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले का ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्याला आपण काय म्हणतो, त्या मूलद्रव्याला आपण आयसोटोन्स म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत, ज्या मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात त्यांना काय म्हणतात, तर ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात त्यांना आपण आयसोटोन्स म्हणतो किंवा समन्यूट्रॉन म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे वेगळे असतात त्यांनाही आपण आयसोटोन किंवा समन्यूट्रॉन म्हणतो. आणि वरचा मुद्दा आपण पाहिलाच का ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असते मात्र प्रोटॉनची संख्या भिन्न असते त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर त्या मूलद्रव्यांना आपण आयसोटोन म्हणतो. आणि त्या अनुषंगाने हा दुसरा डिझाईन केलेला प्रश्न आहे का ज्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म असतात ते वेगवेगळे असतात तर त्यांना काय म्हणतात, त्यांना आपण आयसोटोन किंवा समन्यूट्रॉन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, भूगर्भशास्त्रात पाण्याचा शोध घेण्यासाठी व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर करतात, तर क्लोरीन 36चा वापर भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी क्लोरीन 36 या समस्थानिकाचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, 0.005 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे नेमकं काय, तर अशा इलेक्ट्रॉन आपण पाहिलं 0.005 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण कोल्ड आणि स्लो न्यूट्रॉन म्हणतो. आवर्जून हे मुद्दे लक्षात ठेवा का 0.005 किंवा 0.005 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो, त्याला कोल्ड किंवा स्लो न्यूट्रॉन्स असं म्हणतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत, 0.0025 किंवा आपण पाहिलं 25, तर इथं 0.0025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे नेमकं काय, तर ज्या इलेक्ट्रॉन एवढी शक्ती असेल एवढी न्यूट्रॉन एवढी शक्ती असेल 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असेल त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन म्हणतो. हा मुद्दा लक्षात ठेवा कारण अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारण्याची शक्यता आहे. या अगोदर देखील राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का 0.025
इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे नेमकं काय, त्याला आपण औष्णिक न्यूट्रॉन म्हणतो. आणि ज्यावेळेस 0.005 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला आपण कोल्ड किंवा स्लो न्यूट्रॉन्स म्हणतो. दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने आणखी काही मुद्दे आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जेव्हा 0.025 ते 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण इपिथर्मल न्यूट्रॉन्स म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का जेव्हा 0.025 ते 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला आपण इपिथर्मल न्यूट्रॉन्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 0.4 ते 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे नेमकं काय, तर 0.4 ते 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला कॅडमियम न्यूट्रॉन म्हणतात. कॅडमियम न्यूट्रॉन त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर 0.4 ते 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला आपण कॅडमियम न्यूट्रॉन्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 0.5 ते 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे काय, तर 0.5 ते 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे आपण त्याला कॅडमियम न्यूट्रॉन्स म्हणतो. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. 0.5 ते 1 इलेक्ट्रॉन ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण काय म्हणायचं, तर 0.5 ते 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण कॅडमियम न्यूट्रॉन्स असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 10 ते 300 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणतात, तर त्याला आपण रेझोनन्स न्यूट्रॉन्स म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. तर 10 ते 300 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो, तर 10 ते 300 इलेक्ट्रॉन वोल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला रेझोनन्स न्यूट्रॉन्स असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 300 इलेक्ट्रॉनिक वोल्ट ते 1 मेगावॅट वोल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणायचं, तर 300 इलेक्ट्रॉन वोल्ट ते 1 मेगावॅट इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण इंटरमिडिएट न्यूट्रॉन्स म्हणतो. आवर्जून लक्षात ठेवा हा मुद्दा का 300 इलेक्ट्रॉन ते 1 मेगावॅट व्होल्ट ऊर्जा असलेला जो न्यूट्रॉन असतो त्याला आपण इंटरमिडिएट न्यूट्रॉन्स म्हणतो. पुढचा मुद्दा 1 ते 20 मेगावॅट वोल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणतात, ते 1 ते 20 मेगावॅट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण फास्ट न्यूट्रॉन्स म्हणतो. जर 1 ते 20 मेगावॅट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणायचं, तर 1 ते 20 मेगावॅट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण फास्ट न्यूट्रॉन्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आणि 20 मेगावॅटपेक्षा जास्त ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणतात, तर 20 मेगावॅट व्होल्टपेक्षा जास्त ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला आपण अल्ट्रा फास्ट न्यूट्रॉन म्हणतो. हे सर्व मुद्दे खूप महत्त्वाचे आहे का 20 मेगावॅट व्होल्टपेक्षा जास्त ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉनला काय म्हणतात, अल्ट्रा फास्ट. तर या पद्धतीने हे सर्व न्यूट्रॉनच्या संदर्भातले मेगा व्होल्ट ऊर्जा जी आहे ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या मूलद्रव्यांना त्यांच्या रासायनिक जटिलतेमुळे विद्युत ऋणता नसते. तर आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या मूलद्रव्यांना त्यांच्या रासायनिक जटिलतेमुळे विद्युत ऋणता नसते, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नसते. तर आपण पहिला आवर्त सारणीच्या खाली ब्लॉक देण्यात आलेले आहे, 2 ब्लॉक. तर त्यामध्ये ॲक्टिनाइड असेल आणि लॅथिनाइड असेल. तर हे जे मूलद्रव्ये ज्या आवर्त सारणीच्या बॉटममध्ये देण्यात आले, ॲक्टिनाइड आणि लॅथिनाइड, या मूलद्रव्यांना रासायनिक जटिलतेमुळे कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच विद्युत ऋणता नसते. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, कोणत्या मूलद्रव्यांना अष्टक पूर्ण झाल्यामुळं विद्युत ऋणता नसते. तर राजवायू जे असतात ज्यांना आपण इन्सर्ट गॅस म्हणतो, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, निऑन असेल, तर हे जे राजवायू असतात या मूलद्रव्यांना अष्टक पूर्ण झाल्यामुळं कोणत्याही प्रकारची विद्युत ऋणता त्यांच्यामध्ये नसते, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नसते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजेच इलेक्ट्रॉन बंधता कमी असते, तर सर्व राजवायू मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे इलेक्ट्रॉन बंधता कमी असते, कारण त्यांच्यात ॲनॉयन बनवण्याची प्रवृत्ती मुळीच नसते. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो का आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजेच इलेक्ट्रॉन बंधता ही कमी असते, तर सर्व राजवायू जे आहे, जे इन्सर्ट गॅस आहे, त्यांची जी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असते ती कमी असते, कारण त्यांच्यात ॲनॉयन बनवण्याची जी प्रवृत्ती आहे ती मुळीच नसते. त्यामुळं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही कमी असते सर्व राजवायूंची. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणता राजवायू हा किरणोत्सारी आहे. तर आपण आताच बघितलं थोड्या वेळापूर्वी का रेडॉन हा जो राजवायू आहे, जे वेगवेगळे राजवायू आहे इन्सर्ट गॅस आहेत त्यामधला एक फक्त रेडॉन हा किरणोत्सारी आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि पुढचा मुद्दा घेणार आहोत, आधुनिक आवर्त सारणीतील
कोणत्या गणातील मूलद्रव्यांना चाल्कोजेन्स म्हणतात? तर आधुनिक आवर्त सारणीतील गण जो 16 आहे त्याच्यामधील मूलद्रव्यांना चाल्कोजेन्स म्हणतात आणि 17व्या गणातील जे मूलद्रव्य त्यांना हॅलोजेन्स म्हणतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणातील मूलद्रव्यांना चाल्कोजेन्स असं म्हटलं गेलेलं आहे? तो 16व्या गणातील जे मूलद्रव्य आहेत त्यांना चाल्कोजेन्स म्हणतात. आणि आधुनिक आवर्त सारणीतील जो गण 17वा आहेत त्यामधील मूलद्रव्यांना हॅलोजेन्स असं म्हटलं गेलेलं आहे. मुद्दा असा आहे का आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजेन्स म्हणतात? तर आधुनिक आवर्त सारणीतील गण 17 मधील जे मूलद्रव्य आहेत त्यांना हॅलोजेन्स म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा, आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणातील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू म्हणजेच राजवायू म्हटलं गेलेलं आहे? तर आधुनिक आवर्त सारणीच्या गण 18 मधील जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण निष्क्रिय वायू, त्यांनाच आपण राजवायू किंवा इन्सर्ट गॅस असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 17व्या गणातील हॅलोजन आणि 16व्या गणातील चाल्कोजन यांची जे गेन एन्थाल्पी असते ती कशी असते? तर 17व्या गणातील जे हॅलोजन असते आणि 16व्या गणातील जे चाल्कोजन असते त्यांची गेन एन्थाल्पी जी असते ती ऋणात्मक असते, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत निष्क्रिय वायू म्हणजे इन्सर्ट गॅस किंवा राजवायू हे आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात येतात? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. का निष्क्रिय वायू ज्यांना आपण इन्सर्ट गॅस म्हणतो किंवा राजवायू हे आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या खंडात येतात? तर ते पी ब्लॉकमध्ये येतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. का सर्व निष्क्रिय वायू हे गणात आवर्त सारणीच्या 18व्या गणात आहे, मात्र ते कोणत्या ब्लॉकमध्ये? तर ते पी ब्लॉकमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा, आधुनिक आवर्त सारणीत एकाच गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांची काय सरकी नसते? तर आपण पहिला आधुनिक आवर्त सारणीच्या एकाच गणामध्ये येणारे जे मूलद्रव्य असतात त्यांची संयुजा सारखी नसते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का आधुनिक आवर्त सारणीत एकाच गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्याची काय सारखी नसते? तर संयुजा सारखी नसते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे आजच्या तर सायन्स जे नोट्स पार्ट 6 होता त्याच्यातील अतिशय महत्त्वाचे विज्ञानाच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ प्रश्नसंच आहेत. पुन्हा भेटू आपण सायन्स नोट्सच्या भाग 7 मध्ये. त्यामध्ये असतील असेच आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विज्ञानविषयक वस्तुनिष्ठ प्रश्न. पुन्हा भेटू भाग 7 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.